नंतर एक अतिशय धक्कादायक बातमी। टँकर माफियांचा सध्या पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। अनेक सोसायट्यांना मैला मिश्रित पाण्याचा पुरवठा या टँकरच्या वतीने होतोय। विहिरीचं पाणी म्हणून मैला मिश्रित पाण्याचा पुरवठा केला जातोय। तर खराडी आणि विमाननगर परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे। विहिरीचं पाणी म्हणून दिले खरं तर महानगरपालिकेच्या वतीने मैला पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी दिलं जात आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुण्यातील खराडी परिसरात असलेल्या ज्या विहिरीतून पाणी पुरवठा उपसा करून टँकरद्वारे काही सोसायट्यांना पाणी तो पुरवठा केला जातो आणि त्या विहिरीच्या शेजारीच पुणे मनपाचा मैला शुद्धीकरण प्रकल्प आहे। खरं तर शहरातील सगळी घाण पाणी जे आहे त्या मैला शुद्धीकरणात येतं। काही शुद्धीकरण केलेलं पाणी त्या विहिरीत सोडलं जातं आणि दुसऱ्या बाजूने या नदीमध्ये सुद्धा ते पाणी सोडलं जातं। खरं तर अत्यंत सगळा हा धक्कादायक प्रकार आहे। ज्या मैला शुद्धीकरण केंद्रातून पाणी विहिरीत आणि या नदीत सोडलं जातं। खरं तर विहिरीत सोडलेलं पाणी थेट सोसायट्यांना पुरवठा केलं जात आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, खराडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।